एका लग्नाची दुसरी गोष्ट. तर तुम्ही काही बोलायचं नाही, मी सांगते ते ऐकायचं. बसा बसा. अरे तू माझ्याकडे सांगतील. बस बसा आधी. तुम्ही, मी सांगते ते ऐक. बसा इथं आधी. हा. थांब. हे योग्य आहे का? काही या बाजूला पाहिजे राधा? बरं चालेल. नाही सगळं शास्त्राप्रमाणे झालं पाहिजे ना. हो पण असं काय आता त्यांना. अरे काय चाललंय फार तुमचं? नाहीये. तू सुप्रिया. त्या बाजूला बस. तू त्या बाजूला बस. ये. तू बसू हा आता दे त्यांना. तुमच्या सामात नाही तू परत गोंधळच खुशी. हे बघा आणि काहीही घाबरू नका. घाबरू नका तुम्ही. घाबरणार का काय? घाबरायचं नाही. तुमची काही परीक्षा वगैरे घेत नाही. अजिबात नाही. आणि समजा परीक्षा घेतली त्यातून आहे काय विचारणार? शब्द गोड्यातला एखादा शब्द नाही का? दादा सुरुवात करायची का? हो आलो मी आलो. हे दिसू द्यायचं नाही. हे माझ्या लक्षात आहे. थांब. हे पूर्व पश्चिम बरोबर आहे का? ते बघतात ना पूर्व पश्चिम. हो नाही म्हणजे वाडा बांधला तेव्हा ही पूर्व होती. हा बरोबर आहे. बरोबर का आता? नाही बरोबर आहे. बरोबर. तुम्ही पण ना. लपवलंय. हो द्या ना मग आता. हे गिफ्ट. आपली आयडिया कुणालाच नाही सुचणार. हा या घ्या आता रोज सेलिब्रेशन. राधा काल पहिला डाव तू जिंकलीस ना. लब्बाड. मी असं सांगितलं की काल रात्री आधी तू माझा हात धरला होतास. आता वेगळं काही बोलू नको. लिसन आम्ही आहोत सगळे. मला माहितीये ते काय देणार आहे. काय? एसी. एसी दिसत तर नाही कुठे. अगो बाई. चित्र देणार आहे काय एसीचं तू? रे वाऊचर. उघडून बघा ना ती गिफ्ट काय ती. हा थँक्यू ऑल. हो पण घरच्यांनी काय घरच्यांना गिफ्ट द्यायचं ना. पण बघू काय दिलंय. लग्नानंतरचं सगळ्यात महत्वाचं गिफ्ट आहे. वाह. सरप्राईजच केलं. काय आहे? हनीमून पॅकेज. कुलू मनाली. थोडस वेगळं. वाह. ह्याच्यात काय आहे? हनीमून पॅकेज. केरळ. हनीमून पॅकेज. नाही पण हे वेगळं आहे. अंदमान निकोबार. असं कसं झालं? मी अजिबात बोलले नव्हते. मी बोलले. मी म्हटलं की आम्ही एसी देणार होतो असं खोटं सांगितलं होतं. हो. अगो बाई आता हो. मला तर वाटलं होतं की फक्त आपल्यालाच सुचली आहे ही कल्पना म्हणून. थोडक्यात काय
समस्त काळे परिवाराच्या मनात एकच गोष्ट असते. चांगली कल्पना आहे. अरे वर्षभर दोघं जण भारत भ्रमण करू शकतील. काय रे, कुठनं सुरुवात करताय? हा, तुम्ही केरळला जा ना. अशा मस्त बोटी असतात, त्याच्यात घरं असतात, असं मस्त सगळीकडे पाणी पाणी पाणी. काय करायचं? काय करायचं म्हणजे अंदमान निकोबारला हा, जायचं जा ना बोला केरळला. केरळ अंदमान निकोबार आहे हा म्हणजे आपलं. शनिवार रविवारी केरळला जा आणि मग अंदमान निकोबारला जा. अंदमानला सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती. म्हणजे काय चांगलं सांगा काहीतरी असं काय छान जागा आहे, बघण्यासारखी जागा आहे आणि असं मस्त वाटेल तुम्हाला. असं मस्त बीच मज्जा बीच मजा. नको वाटतंय ना, राहू दे. केरळी नको आणि अंदमानही नको. कुलू मनालीला जा तुम्ही. बर्फ पडताना दिसेल. माझी तर खूप वर्षांची इच्छा होती बर्फ बघायची. कुलू मनालीला पण तसं. कुलू मनाली बर्फ, गारठून सर्दी. जातील बिचारे. नाही 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 असं नाही, केरळलाच जायला पाहिजे. म्हणजे काय अहो, किती छान आहे केरळ. अंदमान निकोबार अंदमान निकोबार बेस्ट आहे आणि ते उत्तम. अंदमान निकोबार. हनीमूनला जावं ना आता केरळला जावं. करेक्ट. नाही 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 अहो, सांगा ना त्यांना कुलू मनालीलाच जायचं म्हणून. कुलू मनाली ए, ऐका रे, हिचा ऐका. एक मिनिट. मला आता खरंच टुरिस्ट स्पॉटला आल्यासारखं वाटतंय. तुम्ही काय म्हणजे रेल्वे स्टेशनवरनं बाहेर पडल्यावर कसे ते सगळे असे 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 गरडा घालतात आणि साहेब मेरी टॅक्सी में बैठो, आमच्या हॉटेलला चला, ब्रेकफास्ट इन्क्लुडेड आहे, जॅकुझी आहे, असं तुम्ही काय सगळे सेल्समन सारखे वागताय? काय चाललंय? अगदी बरोबर आहे तुझं. काय रे, काय चालवलंय काय तुम्ही लोकांनी? हा, मला एक सांगा, हनीमून कोणाकोणाचा आहे? अहो नाही म्हणजे हनीमून घना आणि राधाचा आहे की नाही? अरे मग त्यांचं त्यांना ठरवू देत ना. हा बरोबर आहे. आम्ही काय राधा, कुठे जायचं? अंदमान निकोबार. अंदमान. तू ठरव ना घनश्याम, मला आवडेल तू ठरवशील ते. How sweet, मला कळतच नाहीये म्हणजे कुठे जायचं ते. एक मिनिट मी सांगतो. काय बोट पकड. हो म्हणजे मग आपण जिंकणार. नाही हे चिटिंग आहे. चिटिंग नाही करायचं, अजिबात नाही करायचं गंडवतो cheating. दरवेळेला. बोट बीट काही नाही. असं नाही चालणार. नाही 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 तुम्ही काय ते ठरवा. हे काय म्हणजे यांना माहितीच आहे आधीच. एक काम करूया, आपण चिठ्ठ्या टाकूया. हा हा आणि राधा चिठ्ठी उचलेल. हा, हे ठीक आहे चालेल. पहिली चिठ्ठी, दुसरी चिठ्ठी, तिसरी चिठ्ठी. दादा बघा अंदमान असं ते दिसतं बघ हळूच. अंदमान बघ. अंदमान निघणार. लागली 500ची. हा चला मी देईन यावेळी. 1000. केरळ हे ठरलं हनीमून साठी केरळलाच जायचं. त्यांनी काय केरळ आहे. द्या आता तुम्ही मला. केरळ. तर ठरलंय, घना आणि राधा हनीमून साठी केरळलाच जाणार. येस. हे म्हणाले साखरपुडा करा, केला. विधिवत लग्न करा, केलं.
खूप माणसं बोलवा, बोलवली. वरात काढा, काढली. वरात काढली वरात काढली. ते जोकर सारखे कपडे घालून फक्त घरच्यांना आनंद मिळावा म्हणून मी घोड्यावर बसून मुंबईच्या रस्त्यावर फिरलो राव. मी उभी होते ना नऊवारी साडी नेसून 5-6 तास लोकांकडे हसत बघत आणि काय तर सतत नाव घ्यायचं. जेवताना नाव घ्या, उठताना नाव घ्या, बसताना नाव घ्या. अरे काय आहे काय. मला तर काय वाटतं माहितीये का, मी जर ऑफिसमध्ये गेले तर माझा लिफ्टमन मला म्हणेल, थांबा मॅडम, आधी नाव घ्या मग तुमची लिफ्ट वर नेतो. मला फोबिया झालाय, फोबिया नाव घेण्याचा. पाठ धरली माझी पाठ धरले नमस्कार करायला वाकून वाकून. पण आता हनीमून नाही हनीमून शक्य नाही. ते 2 दिवस आपण एक खोली शेअर करतोय ना, तर वाट लागलीये माझी. 10-12 दिवस काय करणार आहे मी तुझ्या बरोबर. हो ना. आणि असंही कपल्सना एकमेकांच्या हातात हात घालून किंवा एकमेकांना चिकटून असं चालताना बघायला, त्यांना हसायला, यासाठी इथे बँडस्टँड आहेच की. लोकांवर किती वेळ असणार ना आपण. आणि मला मुळात ना सकाळी लवकर उठायला आवडत नाही. मग तिथे जा, मग सकाळी लवकर उठा, मग ते ठरलेले पॉइंट बघा, हा सनराईज पॉइंट, हा सनसेट पॉइंट, आणि सगळीकडे पायी जा. नाही मला फिरायला काही प्रॉब्लेम नाहीये, पण असं निरुद्देश भटकायचं का उगाच, आणि तेही तुझ्या बरोबर. म्हणजे आय एम गुड कंपनी. तू काही नाही, तिकडे जाऊन तू आळशीपणा करणार, मग माझी चिडचिड होणार, मग भांडण होणार. एक मिनिट आपण हनीमूनला जातोय का. मग जी गोष्ट होणारच नाही त्या गोष्टीवरनं तू माझ्याशी आत्ता का भांडतेस. पण म्हणजे आपण हनीमूनला जाणार नाही हे नक्की ना. 100% नाही. ठरलं हनीमून नाही. हॅलो काकू. काय ग. कामात आहात का तू. हो अगं, जरा सकाळची गडबड रोजच आहे. पोळ्या झाल्या. नाही, होतील आता 5 मिनिटं. कणिक भिजवायची आहे का. हो होईल ना भिजवून, ते दे ना. एकीकडे कणिक मळायची, एकीकडे कुकर लावायचा, वेळ नाही लागत. कुकर व्हायचं आहे अजून. हो का ग. काय नाही, ठीक आहे मग मी नाही तू काय नको करूस. अगं आत्ता नवीन लग्न झालेली मुलगी तू. मी आवरते पटपट, 5 मिनिटात आवरेन सगळं. नाही काकू, ऍक्च्युली मला डबा हवा होता ऑफिसला जायला. हो का. मग 1-2 मिनिटं थांब. उल्का वंसनचा आणि ह्यांचा डबा भरायचाच आहे ना, मी तुझा पण डबा देते लगेच. हा लिसन, काय म्हणालेस तू ऑफिसला चालली आहेस. हो. अगं पण आत्ता लग्न झालं ना तुझं. हो, मी ऑफिसमध्ये चालली आहे कारण रजा टाकायची विसरले ना लग्नाच्या गडबडीत, त्यामुळे रजा मागायला चालले मी ऑफिसमध्ये. अच्छा, पण मग सोडतील ना तुझे सर तुला. नाही, रजा मिळेल. रजा काय अर्ज टाकली की रजा मिळेल. काकू ते काय शाळेसारखं थोडीच असतं, फक्त पगार कापतील एवढंच. पगार कापतील तुझा. हो, ते मी करीन मॅनेज. पण तुम्ही डबा देता लवकर. हा 1-2 मिनिटात देते. आणि हे बघ लिसन, तुला जर फार उशीर होत असेल ना तर घनाला सांग ना, तो येईल तुला सोडायला. नाही, त्याला कशाला उगाच त्रास. त्रास कसला, तर नवरा आहे तो तुझा. उलट तू त्याला ठणकावून सांगायला पाहिजेस. नवरा आहे आता तो तुझा, तरी नको का तुझी काळजी घ्यायला. काकू, खर तर मी म्हणाले होते घनश्यामला की येतोस का रे मला सोडायला प्लीज. तर मला काय म्हणाला, बाहेर ऊन आहे. बाहेर ऊन आहे म्हणून तो तुला सोडायला येत नाहीये. बघा ना आता तुम्हीच. अगं काय अर्थ आहे का याला. काय करणार काकू आता. काय करायचं का या मुलाचं. काकू, मी सांगितलं खरं तुम्हाला, पण तुम्ही आईंच्या नका कानावर घालू हे. लिसन, अगं बरोबर आहे तुझं. मी वहिनींनाच सांगते, त्या बरोबर करतील त्याला. नको, त्या खूप ओरडतील त्याला. हो, धपाटेच घालतील. हो, आणि त्याला धपाटे घातले तर मला नाही आवडणार. बघ काकू, तो आईंचंच ऐकतो ना फक्त. बघ. नाही मी सांगते बरोबर वहिनींना.
काय सांगाल? ती सांगते चांगले धपाटे घाला घनाला म्हणून. असं सांगाल? हो हो नक्की. अहो पण काकू मला डबा देताय ना? अगं हो खरं तुला डबा हवाय ना, मग मी एक काम करते, मी 5 मिनिटात ना पोळ्या करून घेते आधी. हा पप्पा तर ना माझे मी ऑफिसला जायच्या आधी पर्स मध्ये भरून ठेवायचे डबा. दा अगं नको ना म्हणू असं. हे बघ आता ना मी स्वतः रोज तुझा डबा भरून देईन. अहो नाही नाही काकू. नाही कसं मी देईन खरंच. मला 5 मिनिटात दे, मी पटकन पोळ्या भाजी करून टाकते आणि तुला डबा देते. अहो पण तुम्ही आईंना सांगायला चालला होतात ना घनश्यामचं. हो ग. तू एक काम करशील का, हे बघ तू अगं, नवीन लग्न झालेली मुलगी तू. मी एक काम करते, मी वल्लीला इथे पाठवते आणि मी वहिनीला सांगते. हा हा होईल. काकू फार नका हा सांगू. नाही नाही तू बाजू नको घेऊ त्याची, त्याला ना धपाटेच पडले पाहिजे. घनश्यामच्या कानावर घालायला हवं. अरे मी आता ऑफिसला निघाले तर सुप्रिया काकू मला म्हणाल्या की तुझं नवीन लग्न झालंय, तू काय आता ऑफिसला जाणार आहेस का? मला सांग, नवीन लग्न झालेल्या मुली का ऑफिसला जात नाहीत का? एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. वैनुडी हाय. वैनुडी काय ग कुहू, काही होतंय का? कविता वगैरे लिहितेस का काय खांबावर? खरी कविता तुम्ही मनातच जगत असते ना. कागदावर उतरतं ना ते फक्त कवितेचं कलेवर असतं, कलेवर. ओ ग्रेट. मी आले घनश्याम बोलवते. मला ना तुला एक विचारायचं होतं. विचार ना विचार. नक्की विचारू? हो. काल रात्री काय झालं? सांग ना. म्हणजे ना असं कळी उमलण्याचा तो पहिला क्षण, मनातली हुरहुर, चराचरातल्या सगळ्या अणुरेणूंनी असा एकत्र येऊन गेलेला कल्लोळ, चांदण्यांनी एकमेकींची केलेली कुसबूस, बांगड्यांची किणकिण आणि चंदनी स्पर्श. कुहू, काय? तू आधीपासून अशीच आहेस? हो, लहानपणापासून तुला हे असं सुचतं? लहानपणापासूनच. कमाल आहे, कमाल आहे. म्हणजे ज्या गोष्टीचा आपल्याला अनुभव नाही त्याबद्दल असे शब्द वगैरे वापरून तू बोलू शकतेस. वा वा. अगं नाही, त्यात काही विशेष नाहीये. शब्दांचा तसा खच पडलाय ना वैनुडी, पण त्यांची गुंफण नाही करता येत लोकांना. हे शब्द हे काही फक्त एकमेकांशी बोलायचं साधन आहे. असं नाही करायचं. सांग ना ग. ए मी ना थोडीशी घाईत आहे. मला माहितीये तुला कसली घाई येते. तुला नाही कळणार कुहू, तू खूप लहान आहेस अजून. चल, मी काय लहान बिहान नाहीये आता. उलट मी तर अशी आतुरली आहे की माझ्या बरोबर हे सगळं कधी होणार. मुलांच्या कळ्या चिवडत दाराकडे आस लावून बसणं, काळजाची धडधड आणि मनाच्या पाकळीची अशी उघड जाऊ. यादेच लाजली माझी वैनुडी. एक मित्र विचारणार होते की मी या खोलीत माझं कपाट कुठे आहे? एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट.
घनश्याम ती खूप डेंजरस आहे. वय काय रे तिचं? ती मला काय विचारत होती माहिती आता की काय तू का असं बघतोस माझ्याकडे? तू काय सांगितलंस आईला? काय सांगितलं? तिने माझी एवढी शाळा घेतली आहे. राधा कशी बिचारी आहे. तुमचं आत्ताच लग्न झालंय, तू उशिरा उठता कामा नाहीस, तू तिला सोडायला ऑफिसला जायला पाहिजेस, उद्या जर ती तुझ्यावर चिडली तर मी तिचीच बाजू घेणार वगैरे वगैरे. आई ओरडला तुला? आई खूप ओरडली. ते असंच रे टाइमपास. ए असा टाइमपास जर मी सुरू केला ना राधा, तर मग बघ. चिल चिल घनश्याम, एवढं चिडणार का काही नाहीये त्यात. आणि पालक लोकांना आवडतं रे असं बोललेलं. हो का? हो ऐक एक मिनिट हं? जरा बस. एक मिनिट थांब. काय करतेस तू? दार लावतेस? राधा हे बघ, राधा नाही, राधा नाही, राधा 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 नाही. हे बघ, हे बघ, मला मान्य आहे, आपलं नुकतंच लग्न झालं. राधा नाही, राधा नाही, तू प्लीज असं नाही. मी नाही होऊ देणार राधा. तू पाहिजे माझा लॅपटॉप घे राधा, पण हे नाही राधा. गप्पा बस प्लीज. नाही नाही घनश्याम मला तुझ्याशी बोलायचंय. नाही, ते शक्य नाही. घनश्याम प्लीज, मला सिरियसली काहीतरी बोलायचंय. जोकिंग कर. बोल. अरे मी आता ऑफिसला निघाले तर सुप्रिया काकू मला म्हणाल्या की तुझं नवीन लग्न झालंय, तू काय आता ऑफिसला जाणार आहेस का? मला सांग, नवीन लग्न झालेल्या मुली का ऑफिसला जात नाहीत का? नाही जात खरं तर. पण म्हणजे घनश्याम, मी पण आता ऑफिसला नाही जायचं का? अरे पण मी असं काम सोडून घरी बसायची सवय नाही आहे रे मला. नाही नाही काम तर पाहिजे. हो पण ऑफिसला जायचं म्हणत असशील तर मलाही असं वाटतं की तू काही दिवस रजा टाकच. असंही, आणि तुझा बॉस तुझ्या खिशात आहे का? अरे पण मी करू काय घरी बसून? ते जे हत्ती, घोडे, शेळ्या, मेंढर, उंट भरून जे एवढं सामान आणलंय ते लाव टू बिगिन विथ. म्हणजे मला आवडत नाही असं बाहेर सगळं पसरलेलं. ते लावलंस ना तरी मला खूप बरं वाटेल. तेच मी तुला विचारणार होते की मी या खोलीत माझं कपाट कुठे आहे? एका लग्नाची दुसरी गोष्ट.